हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी काय आणलेलं आहे। तर ते तुळजापूरला गेलेले होते। तर मी त्यांना सांगितलेलं होतं की मला तिथलं काय आवडतं ते, आणि त्यांनी मला आणलेलं आहे बघा। हा बघा, ह्या तुळजापूरच्या बांगड्या आम्ही घातलेले आहेत बघा इथे, आणि मला आवडतात बरं का, मला लय आवडतात। मी घातलेले आहे ते, आणि हे कुंकाची डबी, आणि ह्याचा कलर पण वेगळाच असतो, जरा चांगला कलर असतो बघा। आणि मी लावलेलं पण आहे ना, आता जरा ह्याच्यातलं कमी झालंय, कारण मी हे नेहमी आपल्याकडं कोण येतं जातं आणि कुंकाच्या करंड्यात असावं म्हणून मी हे बघा काढून ठेवलेलं आहे। आणि कलर बघा किती चांगला आहे बघा, तर मी ह्याच्यात काढून ठेवलेलं आहे। आणि हे बघा, हे माझ्या मामाच्या मुलीने मला लग्नात आहेर दिलेला होता, चांदीचा करंडा आहे। तर मी तो अजून जपून ठेवलेला आहे, आणि मी हाच वापरते। घरात आहे दुसरं पण मला हाच आवडतो आणि मी हा वापरते बघा। बघा किती मस्त दिसते ना। तर मला बघा लय आनंद झालेला आहे। आणि कुंकाची डबी आणि ह्या बांगड्या तिथून आणलेल्या आहेत, आणि वास पण मस्त येतो बघा ह्या कुंकाचा, वास पण मस्त येतो आणि चांगलं मिळतं बघा। आणि मला तिकडं जायची खरं इच्छा आहे, म्हणजे मला बघायचं आहे तुळजापूर, पण काय ती लांब असल्यामुळं, मुलगा छोटा असल्यामुळं, एक आहे मोठा पण एक जरा लहान आहे ना, त्याच्यामुळं माझं जाणं येणं होत नाही एवढ्याला। पण आता बघू, हे म्हणतात जायचं, आता बघू कधी जाणं होतंय। म्हणजे माझी बघण्याची इच्छा आहे तुळजापूर, खरं सगळे येतात बघून, पण मी अजून काय बघितलेलं नाही। तर ही गेलेले होते त्यांच्या मित्रासोबत, मग मी त्यांना म्हणलं की मला बांगडी आणा, आणि मला आवडतात। तर बघा मी एक बांगडी घातलेली आहे बघा, तुमच्या दाजींना आणलेली होती, आणि छान आहे, छोटंसं गिफ्ट पण खूप चांगलं आहे। कुंकू हे काय म्हणतात ना त्याला, आईवाचं लेणं असतं, आणि ते मला आणलेलं आहे त्यांनी, आणि मला हे बघून खरंच चांगलं वाटलेलं आहे। तर हा तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा व्हिडिओला, आणि शेअर करा। हे व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की सांगा, आणि चला बाय बाय।